नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. भावांना आजचा विषय लय गंभीर आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही नीट ऐका आणि समजून घ्या ती गोष्टी तुमच्यासोबत पण घडू शकते. या जगात सगळ्यांचं दुःख आपण समजू शकतो, पण एक आईचं दुःख फक्त आईच समजू शकते. एक घटना खूप व्हायरल होतीये आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. मुस्लिम मुलाबरोबर पळून गेली, तिथं जाती धर्माचा आला असं लोक म्हणतायत. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जाती धर्माचं ठीक आहे, पण त्या आईचं काय हो. कोर्टाला पण एकच विनंती आहे, तुम्ही निर्णय दिला साहेब, ते गोष्टी मान्य करतो, पण जे आईचं दुःख आहे, जिने 9 महिने 9 दिवस त्या मुलीला काळजाला लावून जपून ठेवलेलं, तुमची भावना, पण ते आईचं भावना कोण समजू शकतो. मला एवढंच म्हणणं आहे, 9 महिने 9 दिवस जिने पोटात ठेवलं त्याचं दुःख काय. लहानाचं मोठं करेपर्यंत आईने घेतलेले कष्ट, आणि मुलगी जेव्हा मोठे निर्णय घेते तेव्हा तिला जन्म देणाऱ्या आईच्या काळजाला काय हाल होत असतील, याचा प्रश्न कोणाला पडतात का. जेव्हा मुलगी मोठी होती तेव्हा स्वतः मोठे निर्णय घेते, तेव्हा आईला विचारत नाही. जेव्हा लहान होतीस बाई, जेव्हा 9 महिने 9 दिवस तुला जे ताप आला असेल, काही त्रास झाला असेल, जिने आईने काळजी घेतली, जिने आईने तुझ्यासाठी धावपळ केली, तिला कोण विचारणार ग. आता तू मोठी झालीस तर तू स्वतःचे निर्णय घ्यायला तयार झालीस. ज्या व्यक्तीसाठी तू पळून गेली, त्या व्यक्तीने तुला उद्या सोडून दिलं, उद्या तुला मारलं, काय झालं तुझ्यासोबत, कोण रडणार तुझ्यासाठी धावून कोण येणार आहे. ती म्हणजे आई. म्हणजे असं ते प्रेम होतं ना, तुला पळूनच जायचं होतं ना, मग तू नीटपणे पळून जायचं होतं ना. घटना अशी घडली की मुलगी आणि त्या मुलीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची टाकून त्याला पळून नेण्यात आलं. मग ही अपहरण आणि हिंदूंवर अत्याचार होण्याची घटना अशी घडते असं लोकांचं म्हणणं आहे. मग ही पोलीस स्टेशनात कंप्लेंट करण्यात आली, पण मुलगी समोर येऊन म्हणते की मी माझ्या स्वतःच्या मर्जीने पळून गेली आणि त्या व्यक्तीसोबत माझा 8 वर्षापासून प्रेम संबंध आहे, असं तिने विषय मांडला. एक आमदाराचं नाव खूप व्हिडिओमध्ये निघतो आणि त्या मुलीच्या आईने पण आरोप केले त्यांच्यावर. आमदार राहुल कोळे यांच्यावर आरोप मुलीच्या आईने आमदार राहुल कोले यांच्यावर जे गंभीर आरोप केले. आईने जो आरोप केला आमदारावर की आमदाराचा सपोर्ट त्या व्यक्तीला आहे आणि माझी मुलगी त्या आमदाराच्या दबावाखाली आपला जो विषय जो आपला मन मांडते तो पोलिसांसमोर आणि कोर्टासमोर, ती दबावाखाली आपला मांडते, असा मुलीचा आईचा आरोप आहे. कारण की जे गंभीर आरोप लावले ते आरोपावर पोलीस काय चौकशी करते अजूनही माहिती समोर आली नाहीये. हो, जाती धर्माचा नाही हो, माझं एवढंच म्हणणं आहे. जाती, तो मुलगा मुसलमान आहे, मला पण त्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे, पण ते आईचं काय आहे. अरे तिने 9 महिने 9 दिवस पोटात ठेवले ना, त्याची पण आपल्याला लाज वाटली पाहिजे, त्या मुलीला लाज वाटली पाहिजे. एक व्यक्ती फोन करते कलेक्टरला की मला माझ्या घरातून जाऊ देत नाहीये, माझ्या एका व्यक्तीवर प्रेम आहे, तेव्हा त्या कलेक्टरला का नव्हता फोन केला. की जेव्हा पोट दुखत होतं, जेव्हा तुला ताप येत होतं, तेव्हा तुला वेदना होत होते, तेव्हा तुला आईने लहानाचं मोठं केलं, एवढं जीवापाड प्रेम केलं, तेव्हा पण कलेक्टरला फोन करायचं होतं ना. की मला माझ्या एवढं जीव लावते, माझ्यावर एवढं प्रेम करते, या गोष्टी दिसत नाही तुम्हाला. लहानाचा मोठा करते त्या गोष्टी तुम्ही विसरून जातात, पण जेव्हा मोठे होतात ना तेव्हा आपल्यात किडा येतो आणि आपल्याला असं वाटतं की मी मोठी झाली, मग माझे निर्णय घेऊ शकते. अरे जेव्हा पोटात होती तेव्हा तुला पोटात मारलं असतं तेव्हा समजलं असतं का. पण नाही, आजचा विषय काय मुलगी शिकवा मुलगी जगवा असा विषय. पण अशा विषयाचे तुम्ही विश्वासघात करू नका ना. अरे कम से कम त्या आईचा विचार तर करा. सगळ्यांनी त्या आईचा विचार केला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. जाती धर्माला काही काडी लावायचंय का. जर ते आईची मुलगी त्याच्या पाशी नसल तर, अरे ती जगून काय करणार आहे. 20 वर्ष तुला पोसून एवढं जीव लावून एवढं
आपलं काळजाला जपून त्या आईने तुला एवढं मोठं केलं, ते 20 वर्ष कुठे गेले ग तुझे? तेव्हा होता का तो लहानपणापासून तुझ्यापाशी होता का? त्या आईच्या डोळ्यात पाणी येते, चक्कर येते, ती आईच्यावर रडते, ते डोळ्यात अश्रू बघा ना तुम्ही, डोळ्यात पाणी आले, रडू रडून ती आई येडी झाली. त्या आईच्या काळजीला भिडणारी घटना घडली. सगळ्या आईनी या गोष्टीवर गंभीर विषयाने लक्ष दिलं पाहिजे. 9 महिने 9 दिवस जिने जपून जपला तिच्या काळजाला तुकडा, आज तिच्यापासून दुरावा, रक्तात नातं विसरला. कसं आईचं प्रेम हरलं, कसं स्वतःच्या सुखासाठी कोणी आईचं डोळ्यात पाणी आणलं, कसं लहानाचं मोठं करताना किती सोसलं आईने घाव, मोठं झाल्यावर लेक विसरली आईचं कष्टाचं नाव. जिने 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, तिलाच विसरलीस ग बाई तू? अरे तिच्या तरी डोळ्यात पाणी येतं, तिला त्रास होतं, या गोष्टीचे तरी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. धर्म बाजूला ठेवावं तुम्ही, पण त्या आईच्या गोष्टी तर तेव्हा लहानाचं मोठं करताना आईने किती घाव, किती त्रास, किती वेदना, किती कल्पात करून, किती आडी अडचणला समोर जाऊन कष्ट करून त्यांनी लहानाचं मोठं केलं. जिने जन्म दिला तिच्याच काळजाला आज मात्र काहीच नसतं. जिने जन्म दिलं, जिने मोठं केलं, तिच्यासाठी जगण्यासारखं काहीच नाही आता. ती जगून आई काय करणार आहे? माझं असंच म्हणणं आहे, जिने लहानाचं मोठं केले ते आईचा विचार तुम्ही केला पाहिजे ना. अहो सर्व कानून आणि सगळ्याच्या पलीकडं, जाती धर्माच्या पलीकडं जो येतं नातं, माणुसकी आणि आईचं प्रेम, त्या पोरीने स्वतःचं न विचार करता त्या आईचा विचार तर केला पाहिजे ना. अहो दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही आईवर आरोप करतायत, तुम्ही आईला नाव ठेवतायत का? ती व्यक्तीसाठी 8 वर्षापासून तू प्रेम करतेस. अरे पण तिने 20 वर्ष झालं ना तुला लहानाचं मोठं केलं, तिने पोसलं, अरे स्वतःची भूक मारून तुला तुझं पोट भरलं तिने, तिचा विचार केला पाहिजे होता ना तुम्ही. मित्रांनो, आपण प्रेमाच्या गोष्टी ऐकतो, पण आज मी तुम्हाला एक आईचं तुटलेलं स्वप्न आणि गोष्ट सांगणार आहे. एक जिने आपल्या सोबत एक जीवाला जन्म दिला आणि तिला जग दाखवलं, तिला दुनिया फिरवली. आज तीच मुलगी ती आईला ओळखत नाही. अरे लाज वाटणारी आणि एकदम श्रमसार घटना आहे. जाती धर्माला बाजूला ठेवा ना, पण जिने तुला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून जन्म दिलं, जग दाखवलं, तू त्यालाच ओळख नाही दाखवते. अरे समाजाला नाही तर जाती धर्माला सगळ्याला फासणारी घटना आहे. आपल्याला लाज वाटली पाहिजे. जे आईने तुला 9 दिवस 9 महिने पोटात ठेवून जग दाखवलं, तू तिलाच ओळख दाखवत नाहीये. आई म्हणजे काय? रात्रीला जागून बाळाला शांत झोपवणारी, स्वतः ती शारीरिक नाही तर मनातून पण मरते हो. स्वतःच्या सुखासाठी आपण जे आईने आपल्याला जग दाखवलं, ज्या आईने आपल्यासाठी एवढं केलं, तिने स्वतःचा घास काढून आपल्याला भरवलं, जिने रात्रभर डोळ्यात पाणी टाकून रात्रभर जागली आणि ती आपल्यासाठी रात्रभर जागते, आपण त्याच आईला विसरून जातो. प्रेम करा, पण ज्या आईने तुमच्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं तिच्या भावनाचा विचार नक्की करा. एक मुलीचे निर्णय तिचे आयुष्य बदलू शकते, पण आईचे अश्रू संपूर्ण घर उद्ध्वस्त करतात. तुम्ही कष्ट केले, या मुलींना असं घालवायचं का? ज्या आईने प्रेम केलं, तुम्ही प्रेम करावं, पण त्या प्रेमाच्या आधी आईचं कष्ट आणि आईचं प्रेम हे नक्की बघा. काय चुकलं असेल तर माफ करा, पण त्या आईसाठी नक्की फॉलो आणि नक्की शेअर करा. भावांनो, सगळं काही करा, पण आईचं मन दुखवू नका.